मागील शैक्षणिक वर्षापासून सर्व पत्रकार बंधूंनी विद्यापीठाला सहकार्य करून विद्यापीठाची वेळोवेळी चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशामध्ये सुद्धा संख्येमध्ये वाढ झालेली आहे। जे मायग्रेशन होत होतं कोविडनंतर विद्यापीठामध्ये ते पर्सेंटेज भरपूर थांबलेलं आहे आणि उलट आपल्याकडं 40%, 50%, 60% अशा पद्धतीने वाढीव संख्या ही महाविद्यालयाकडून आपल्याकडे प्राप्त होत आहे आणि एकंदरीत आपल्या सर्वांचं त्याबद्दल मी आभारी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 2026-27साठी प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे। सर्व सायन्स फॅकल्टीसाठी आपण एंट्रन्सची एक्झाम घेत आहोत MSCसाठी आणि सर्व आर्ट्स फॅकल्टी आणि कॉमर्स फॅकल्टीसाठी ॲज पर रूल आपण डायरेक्ट ॲडमिशन देत आहोत। पण जिथं शासनाची CET आहे, लॉसाठी असेल, MBAसाठी असेल किंवा इतर विषयासाठी असेल, ती CET शासनामार्फत आपण घेत आहोत। तथापि आपण परीक्षेचं नियोजन जे आहे ते 12, 13, 14 ह्या पद्धतीने आपण ऑनलाईन परीक्षा आपण घेत आहोत। त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं निवेदन आलं की अजून आपल्याला डेट वाढवून पाहिजे, तर आता काल आजसुद्धा आम्ही लिंक चालू ठेवलेली आहे। विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन एंट्रन्स परीक्षा द्यावी आणि ज्यांना डायरेक्ट ॲडमिशन्स घ्यायचे ते सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आपण डिटेल दिलेलं आहे। त्यासोबत शासनाच्या नियमाप्रमाणे आपण AEDP अँड अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आपण चालू केलेले आहेत। मागच्या वर्षी 4 कोर्सेस झालेले आहेत। त्याच्यामध्ये BA मीडिया अँड मास कम्युनिकेशनला प्रतिसाद अत्यंत चांगला आहे। ॲडमिशनची जी कॅपॅसिटी होती 50 ती फुल झालेली आहे। यावर्षीसुद्धा मानस असं आहे की त्याच्यामध्ये AEDPच्या अंतर्गत पेन टेक्नॉलॉजी, शुगर टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल डिझाईन आणि BCom, BSFI व BA मीडिया अँड मास कम्युनिकेशन यांना थेट आम्ही प्रवेश देणार आहे। त्यासोबत इतर जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये ॲटॉनॉमस कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही AEDP प्रोग्राम चालू करावं असं त्याचा उद्देश आहे। AEDPच्या कार्यक्रमाच्या म्हणजे शैक्षणिक ह्याच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 4 सेमिस्टर विद्यापीठात शिकवणार आहोत किंवा त्या महाविद्यालयाला, आणि 1 वर्ष अप्रेंटिसशिप डिग्री जे आहे ते त्यांचं इंडस्ट्रियल त्यांना अनुभव मिळावं आणि जेणेकरून त्यांना तिथं जे काही फेलोशिप आहे किंवा स्कॉलरशिप आहे ते 10,000 ते 12,000पर्यंत त्या इंडस्ट्रीने द्यावं। तसं करार करून आपण भरपूर MOU विद्यापीठाच्या अंतर्गत केलेलं आहे। बोट असेल किंवा इतर शासनाचे काही संस्था आहेत त्याच्यासोबत आपण टायअप केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण कोर्सेस विद्यापीठ रन करत आहे। त्यासोबत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे एंट्रन्सद्वारे आपण पॉलिमर, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मॅटिक्स, त्यासोबत MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स, फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, एनर्जी स्टडीज, एन्व्हायरमेंटल सायन्स तसेच MA मास कम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे। त्यासाठी 12, 13 आणि 14 हे ऑनलाईन आपण परीक्षा ठेवलेली आहे। तथापि थेट प्रवेश परीक्षेसाठी आपण MSc अप्लाइड जिओलॉजी, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, MA प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मानसशास्त्र या अभ्यासक्रमांना आपण थेट प्रवेश देत आहोत। त्यासोबत MA मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत आणि कन्नड, MA म्युझिक, ड्रामा, तबला ह्या सर्व विषय, योगा ह्यांनासुद्धा आपण थेट प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे।